नमस्कार, मी ज्ञानदा कदम. मराठी बिग बॉस नॅशनल स्पेशल पॉवर्ड बाय जनता सहकारी बँक या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता असे दिवसही नाही राहिलेत की आपण महिलांच्या प्रगतीबद्दल काहीतरी वेगळं बोलू किंवा त्याची अवस्था फार काही वाईट आहे, फार काही विचित्र आहे. कारण अगदी रिक्षा चालवणाऱ्या बाईपासून ते थेट अंतराळात जाणारी बाई ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण बाई कितीही मोठी असली, कितीही मोठं काम करत असली तरी ती तिच्या घरची अन्नपूर्णा असते. त्यामुळे तिला स्वयंपाक कधी चुकत नाही, किचन कधी चुकत नाही. आणि जेव्हा एखादी बाई आपल्या घरातल्या किचनला बिझनेस सेंटर बनवते तेव्हा नेमकं काय होतं बघूया आजच्या एपिसोडमध्ये. जयंती कठाळे. जयंती मूळच्या नागपूरच्या, नोकरीनिमित्तानं बंगलोरला आल्या आणि बंगलोरवासी झाल्या. त्यांचं शिक्षण आणि नोकरीचा अनुभव खरं तर IT क्षेत्रातला, पण चवीचं जेवण बनवण्याची आणि परराज्यातल्यांना महाराष्ट्रातलं जेवण खाऊ घालण्याची भारी आवड आणि यातूनच जन्म झाला त्यांच्यातल्या व्यावसायिकेचा. नोकरीनिमित्तानं परराज्यात आणि परदेशात वास्तव्य असताना तिथे अभावानंच आढळणारे मराठी खाद्यपदार्थ त्यांनी तयार केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची विक्री सुरू केली. प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग जयंती यांनी मागे वळून बघितलंच नाही. आज बंगलोरमध्ये मध्यवस्तीत पूर्ण ब्रह्म हे मराठी खाद्यपदार्थांचं रेस्टॉरंट दिमाखात सुरू आहे. जगभरात पूर्ण ब्रह्मच्या 5000 फ्रँचायझीज उघडण्यासाठी जयंती प्रयत्नशील आहेत. IT सेक्टरची नोकरी ते एक यशस्वी उद्योजिका हा त्यांचा प्रवास अचंबित करणारा आहेच, पण सोबतच तो अनेकांसाठी प्रेरणादायी सुद्धा ठरतोय. जयंती, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. आमचं स्वागत हा टिक्का लावून खूप वेगळ्या पद्धतीने झालंय पूर्ण ब्रह्ममध्ये. तुम्ही बंगलोरवासी कधी झालात? 2000 मध्ये समज मी इंटर्न म्हणून इथे आले. आणि इंटर्न म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्री. माझं MCA झालेलं आहे आणि माझी CETची पहिली बॅच होती नागपुरात. तर आम्ही लोक, माझा 39th मेरिट पोझिशन होता. तर फ्रीमध्ये ॲडमिशन जशी मिळाली, त्याच्यासाठी पेमेंट करावं लागलं नाही. आई वडील माझे स्पोर्ट्स टीचर आहेत. तर आईनी सांगितलं होतं की बा पैसे नाहीत, जे काय आहे ते ॲडमिशन्सचे जेवढे जमतील तेवढेच देऊ शकू, वरचे पैसे देता येणार नाही, पेमेंट सीट घेता येणार नाहीत. तर मी फोन केला ॲक्च्युली जेव्हा माझं मेरिट लिस्ट मिळालं मला. आईला म्हटलं असं असं झालं आहे. तर म्हणाली की ठीक आहे, जेवढे पैसे 3 वर्षात टाकील तेवढे सगळेच्या सगळे वापस घेईल तुला जॉब लागल्यानंतर. तर तिनं खुन्ना सुरुवातीपासून आईने दिलेली आहे. तर मग MCA कंप्लीट केलं आणि मग इंटर्न म्हणून इथे बंगलोरला आली होती. पण मग म्हणजे घरात जेवण करता करता इतरांनाही प्रेमानं खाऊ घालायची आवड कधीपासून निर्माण झाली? ती पहिल्या दिवशीपासून आहे, अगदी जन्मापासून. कारण घर जॉईंट फॅमिलीचं आहे आणि घरात आजोळ म्हणजे माझ्या आजीच्या घराचं नाव आसरा आहे. आसरा. हां. तर मी तिथे तिच्या हाताखाली सगळं शिकली. म्हणजे मामी, मावशी, आत्या, मामा सगळे सोबत. म्हणजे वाढदिवस करायचा असला तरी घरातले कमीत कमी 30 जण. बाई, तुम्ही मूळच्या कुठल्या? म्हणजे नागपूर. नागपूरची. तर तिथे घरातलेच 30 जण वाढदिवसाला. बाहेरच्यांना बोलवायची कधी गरजच नाही म्हटली. सगळे भाऊ बिऊ सगळे एकत्र. आणि मग मी कायम साईड हिरोईन म्हणून आजीच्या हाताखाली. म्हणजे छोटे छोटे कामं, चटणी करून घे, भाजी चिरून दे, असं वगैरे सतत त्यांच्या हाताखाली शिकली आहे. म्हणजे दोन्ही आजांनी शिकवलं. आणि आई तर ॲज अ वर्किंग मदर म्हणून होती, त्याच्यामुळे ती कॉन्स्टंट मला याचे धडे देत होती की बाहेरचं जग कसं आहे, स्वयंपाक करावा लागतो, करणं भाग आहे, हे शिकत आलो. पण त्याच्यात चव असते, ते सायंटिफिकली किती हेल्दी आहे हे सगळं ना आजीनी शिकवलं. आणि मग आम्ही बँगलोरला वी केम टू बँगलोर. आणि मग मला मुलगी झाली, माझं IT प्रोफेशन चालू झालं. आणि मग परप्रांतात मराठी माणसासाठी बँगलोर म्हणजे दुसरं शहर आहे. करेक्ट. आपण जॉबसाठी इथे येतो, आनंद वाटतो ग इडली सांबार खाण्याचा, छान वाटतं, खरंच छान वाटतं. कारण ते कोणाचं तरी आपलं फूड आहे. करेक्ट. आणि ते इथलं लोकल आहे, म्हणजे चव लोकल आहे, चव वेगळी आहे, छान वाटतं. पण नंतर ना फोडणीच्या वरणाची आठवण येते, खरंच पुरणपोळीची आठवण येते, थालीपीठांची आठवण येते. आमच्याकडे जर माझ्या सासूबाई आल्या किंवा आई आली तर त्यांना समजा आपण पिझ्झा हटला घेऊन गेलो किंवा बर्गर खायला घेऊन गेलो किंवा कुठेही असं वेगळं, तर त्यांना समाधानच नाही वाटायचं की किती पैसा खर्च करता तुम्ही, पोटं नाही भरत आमची याच्यात. ती जी कुणकुण असायची ना घरी आल्यानंतर, त्याच्यात आम्ही कधीच स्वतःला असं डिमॉरलाइज नाही केलं की काय यांना एवढं सगळं गावातल्यानंतर हे असे करतात. असं करणारी लोक आहेत काही, पण आम्ही लोक त्या त्या याच्यात नाही गेलो, स्वतःलाच उभं केलं तिथे आम्ही. आणि माझा स्वयंपाकाचा तर सूर होताच, सगळं करायची. मग मला गणपती, महालक्ष्म्या, नवरात्र हे सगळं करायला आवड. मग जॉब करून हेही करायचं, कारण घर तसं, घरचा सगळा सासरवाडी सगळी अशी प्युअर व्हेज लोक आहेत.
अगदी म्हणजे एगला व्हाईट आलू वगैरे म्हणतात ते लोक. आणि एवढ्या ह्याच्यात तुम्हाला सगळं सांभाळून करायचं आहे. बघ, आजची स्त्री ना म्हटलं तर नवऱ्यासोबत बिकिनी घालून बीचवर फिरू शकते, आणि म्हटलं तर सासूसोबत स्वयंपाक खोलीत 16 सोमवाराचा स्वयंपाकसुद्धा करू शकते. एवढी ताकद आपल्या प्रत्येकीमध्ये आहे, आणि ती शिकवावी नाही लागत, ती आपसूक येते. तर मग स्वयंपाक करायचा पण, आणि सगळ्यांना खाऊ घालायचं. अगदी गणपतीसुद्धा 10 दिवसाचा बसवायची मी घरात, आणि सगळ्या आजूबाजूच्या तमिळ मद्रासी सगळ्यांना बोलवायचं. सगळ्यांना अथर्व शीर्ष शिकवले, सगळ्यांना मराठी आरत्या शिकवल्या, सगळ्यांना मोदक खाऊ घातलेत, आणि सगळ्यांना पुरणपोळ्या खाऊ घातल्या. तर तो सूर जुळत गेला. मग मी घरातनं केटरिंग चालू केलं, आणि घरातनं केटरिंग म्हणजे मोदक द्यायचे गणपतीच्या दिवसांमध्ये, आणि लाडू, चिवडा, चकल्या हे द्यायचं घरातनं. तर त्याचा व्याप इतका वाढला, मी ऑर्कुटवर वगैरे मोदक विकले आहेत. ऑर्कुटवरती सुरुवातीला. आणि तेव्हा म्हणजे 500-600 मोदक वगैरे म्हणजे खूप होऊन जायचं एकटीच्या जीवाला. मग माझा दीर, माझी सासू सगळे मदत करायचे करताना, आणि सांगायचे पैसे घेऊन यायचे असं तरी चालायचं. तर बिझनेस अँगल सुरुवातीपासून देत गेले ते लोक, की फुकट नाही करायचं कोणासाठी. मेहनत आहे, मेहनत आहे, तुझी मेहनत आहे, तुझा इच्छा आहे ते. मग माझ्या नवऱ्याने एकदा विचारलं की जेव्हा आपण हे असं नाही इतकं सांभाळू शकणार, हा व्याप वाढतोय, आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हटलं चल पूर्णब्रह्म उभं करू. तर म्हणे पूर्णब्रह्म काय आहे, पण तू कधी उभं केलं आहे. म्हटलं वेबसाईट ऑलरेडी लोड झालेली आहे, फेसबुक पेज तयार झालेला आहे, दिस इज वॉट ऑल लिंक्स आर. तर हे कधी केलं तू. म्हटलं मी जेव्हा IT इंडस्ट्री जॉईन केली त्या दिवशी डोमेन रजिस्टर केला होता. पण मग हे एकदम प्रोफेशनल लेवलला लॉन्च करावं किंवा ह्याची प्रोफेशनल लेवलला सुरुवात करावी असं केव्हा झालं, म्हणजे काय झालं असं नेमकं. हे बघ, नीड इज मदर ऑफ इनोव्हेशन म्हणतात, करेक्ट. माझ्यासाठी जोवर तुमच्या सीटच्या खाली आग नाही लागत ना, तर माणूस उठतच नाही. माझ्या सीटच्या खाली आग तेव्हा लागली जेव्हा मी सिंगापूरला गेली, म्हणजे ऑस्ट्रेलियाला व्हाया सिंगापूर गेलो आम्ही लोक. जेव्हा आम्ही लोक जात होतो तर ॲज आय सेड की अख्खी फॅमिली व्हेजिटेरियन आहे, पण आम्ही अनफॉर्च्युनेटली सांगितलं नाही की आम्हाला व्हेज फूड हवं आहे. तर आम्हाला बोर्डिंग तिकिटांवर मिळालं नाही की हिंदू फूड मिळू शकतं आहे, आणि मग ना आम्हाला सगळेच नॉनव्हेज फूड यायला लागलं. तर आम्ही ते क्रॉसेंट्स असतात ना ब्रेडचे, त्याच्यात बटर टाकून 27 तासाचा प्रवास केला आहे. त्या दिवशी नवऱ्यासमोर विडा उचलला होता, सिंगापूर एअरलाईन्समध्ये वडापाव विकून दाखवेल आणि आपलं फूड अख्ख्या जगभरात फेमस करेल. आपल्या फूडमध्ये जी ताकद आहे ना, ती जगात कोणत्याच फूडमध्ये नाही आहे. हे याच्यासाठी सांगू शकते आहे कारण हे संपूर्ण आहे, एव्हरीथिंग इज देअर. म्हणून आपल्या थाळीला, मराठी थाळीला पूर्ण ब्रह्मचं नाव दिलं गेलं आहे. ते पूर्ण आहे. मी पूर्ण ब्रह्मामध्ये जेव्हा हे सगळं टाकायचं आहे पूर्ण ताकदीने, की हे सगळं फूड द्यायचं, मला लोकांनी मूर्खात काढलं माहिती आहे. कोथिंबीर वड्या कोणी खाणार आहे का रेस्टॉरंटमध्ये. आता कोथिंबीर वड्यांचे ऑर्डर जातात. मी 3000 मोदक विकते. बापरे. गणपतीच्या दिवशी, एका दिवशी. आणि पोरं अशी भर 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 करतात. 1,00,000 पुरणपोळ्या विकल्या आहेत मी आजपर्यंत मागच्या 3 वर्षात. मला श्वास घेऊ दे. इतकं 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 ताकदीचं आहे माहिती आहे हे. आणि याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा. आपल्या माणसाने ठेवावं लागेल ना आधी. त्या माणसाला तर कळलं पाहिजे की हे माझं फूड आहे आणि हे मी देऊ शकते आहे, या सगळ्याला मी प्रोव्हाइड करू शकते आहे. सो इट स्टार्टेड. मला प्रणवनीच विचारलं होतं 6,00,000 टाकतोय पण वापस घेईल मुद्दल आणि इंटरेस्ट सहित. म्हटलं दिले रे, अख्ख्या पुरणपोळ्या दिल्या तुझ्यावर. तर ते मग जॉईन केलं 2 मुलींना माझ्यासोबत आणि मग पूर्ण ब्रह्म चालू केलं होतं 20 लाखांनी, छोटीशी जागाने. किती साली? 2012. अच्छा, 11-12 समज. आणि मग म्हणजे तो फर्स्ट सेटअप कसा होता? म्हणजे ऑब्व्हियसली तेव्हा कुक नसतील, एकदम वेल ट्रेन, वेल क्वालिफाईड माणसं नसतील. सगळा अनस्किल्ड लेबर. सगळ्यांना कनेक्ट केलं. हार्ट टू हार्ट कनेक्शन आहेत. माझा क्लायंटाईल स्टार्ट होतो 5 months बेबीपासून 85 year old बेबीजपर्यंत. बापरे. सो सी द स्ट्रेंथ ऑफ द फूड वॉट वी आर सर्विंग हिअर. करेक्ट. सी द वे वी आर सर्विंग इट. आमच्या इथे चौरंगपाटाच्या पंक्ती आहेत. आधीच्या सेटअपला नव्हत्या त्या. आधीच्या सेटअपला मला बसायला जागा नव्हती देता येत लोकांना. किती स्क्वेअर फीट वर? 600 स्क्वेअर फीट, 20 सीटर.
4 ते 5 टेबल होते माझ्याजवळ फक्त. तिथे सुद्धा लोक गर्दी करायचे. आता तर रांगा लागतात. धूम मस्ते दिसते. पण मग तेव्हा माणसं किती होती? माणसं फक्त 6 जण. वाढपी जेवण वाढपी बनवणारे, मिळून 6 स्वयंपाकी. जण सगळे. त्याच्यात माझा एक दीर, एक काउंटरवर, एक मी आणि शेफ आणि अम्मा सपोर्टिव्ह. कारण मला लेडीजला समोर आणायचं होतं की 50% एम्प्लॉयमेंट शुड बी लेडीज अक्रॉस पूर्ण ब्रह्म सेंटर्स. पण मग ह्यांना शिकवलं कसं? कारण ह्यांचा हात माझ्यामध्ये त्या टिपिकल साऊथ इंडियन जेवणावर असेल. चव खूप महत्वाची. तुम्हाला बिझनेसमध्ये पुढे जायचंय तर मग या माणसांना एक तर गोळा कुठून केलात आणि शिकवलत कसं हे सगळं? मी आणि प्रणवनी काही लोकांना तर अक्षरशः असं गार्डनमधनं वगैरे उचलून आणलंय. तर झोपलेला होता पूर्ण अंगभर, त्याला हे स्किन डिसीज झालेला, आणि तो पोळ्या खूप छान करतो असं मला कोणीतरी सांगितलं होतं. मी त्याला म्हटलं चल ये इकडे, मी तुला पुरणपोळी शिकवते. तो अक्षरशः पराठे बनवायचा, म्हणजे त्या चणाच्या त्या गोळ्याचे पराठे. अक्षरशः 10 किलो कणिक वाया घालवली मी त्याच्या मागे. 3 महिने राटणं घेऊन दाखवलेली आहे अक्षरशः. शिकवलं पाटोडी रस्सा कसा असतो हे सांगावं लागतं या लोकांना, की आम्ही मराठी लोक वरण भात, साधा वरण भात, तूप लिंबू खाणारे आहोत. हे यांना कळतच नाही, पचनीच नाही पडत. नाही भाभी थोडा जिरा डाल देते ना, थोडं येडं नाही, आम्ही साधं वरण खातो. त्याला ते कळायचंच नाही. हळद हिंगाचं साधं वरण कळायचंच नाही. गुळ काय घालता याच्यात तुम्ही? त्याची चव आहे बाबा, प्रत्येकाचा टेस्ट वेगळा आहे. मग आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न केव्हा पडला, जेव्हा हे पूर्ण ब्रह्म सेंटर चालू झालं ना मोठंवालं, मेनू काय ठेवायचे? ह्यूज मेनू. कारण महाराष्ट्रच वास्ट आहे, अख्खा महाराष्ट्र तयार आहे, अवेलेबल आहे. तर मग मी स्वतः ॲक्च्युली बिफोर आय स्टार्टेड पूर्ण ब्रह्म आय डिड अ रिसर्च फॉर 6 months. आय टूक माय बेबीज. माझ्या लहान लेकरांना घेऊन मी राईट फ्रॉम शांतीसागर टू लीला पॅलेस. असा ही 2 टोकं आहेत का बंगलोरची? नाही, शांतीसागर म्हणजे छोटं उडीपी गार्डन, लीला पॅलेस म्हणजे 5 स्टार हॉटेल. बापरे, मग हे तुम्ही अगदी प्रत्येक हॉटेलला गेली आहे. आणि तिथे मग आम्ही आयडेंटिफाय केलं की काय नाही आहे अवेलेबल. कारण काय आहे अवेलेबल सगळ्यांनाच माहिती आहे, काय नाही आहे. बसून लिहिल्या स्टोरीज, अक्षरशः स्टॅटिस्टिक्स प्लेस केले, आणि मग इथे त्या सगळ्या गोष्टी आणून टाकल्या. पण मग IT सेक्टरमध्ये तुम्ही होतात, म्हणजे एकदम व्हाईट कॉलर जॉब. सो IT सेक्टरचा एक काय म्हणू आता त्याला मी, म्हणजे एक तो पॉशपणा, तो झगमगाट, ते थेट नऊवारी साडी, म्हणजे तुमच्यासाठी कठीण नव्हतं हे ट्रान्सफॉर्मेशन? माझ्यापेक्षा ना जे बघणारे होते त्यांच्यासाठी कठीण झालं. असे वरपासून बापरे नऊवार घालतात, आता ते असं झालं अगं बाई नऊवार घालते. तर ते 2 डिफरन्स मी बघितलेले आहेत. माझा दीर जो माझ्यासोबत असतो ना सगळीकडे, अगदी खांद्याला खांदा देऊन, तो असा हसायचा आधी, काय वहिनी नऊवार घालून फिरते. तर मी त्याला असं बघायची, बघ तुझ्या नऊवारचीच सगळी किमया राहील. आणि आता नऊवार सगळीकडे, आता हा ट्रेंड बनेल. ताकद लागते, हिंमत लागते, आणि ना खाली नाही बसायचं रडत. मी पण रडली आहे खूप, खूप जास्ती वाईट वाटायचं जेव्हा कस्टमर यायचीच नाही. एखादा दिवस असतो असा की ज्या दिवशी कोणीच नाही, गल्ला चालूच नाही होत, 2:30 वाजेसर गल्ला चालू नाही होत, आणि मग एकदम भीड लागते. तर तेव्हा असं वाईट वाटायचं, अरे यार पैसे नाही आहेत, कसं करणार, हे कसं चालवायचं. इतके लोक आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटीने आपल्यावर आलेले आहेत, सॅलरीज कशा द्यायच्या, कसे सर्व्हिस टॅक्स पे करायचे, सगळंच येतं डोक्यावर. बिझनेस आहे बाबा, लोक नंबर बघतात, इमोशन्स वगैरे नंतर, पण मी इमोशनल बिझनेस बोलते. पूर्ण ब्रह्म जर का आपण बोलायचं झालं तर पूर्ण ब्रह्ममध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे पुणेरी पगडी आहे, अगदी चौरंग आणि पाटाची मांडणी आहे जेवणासाठी. काय काय वेगळं डोक्यात ठेवून पूर्ण ब्रह्म उभं केलं, आणि काय काय आहे वेगळं इतर रेस्टॉरंट्सपेक्षा? हे बघ, इथे जेव्हा मी जो रिसर्च केला ना तेव्हा मी महाराष्ट्रात पण गेली. अच्छा. आणि मी खूप सारे रिजन फिरली, म्हणजे सोलापूर, पंढरपूर, गाणगापूर, अगदी शिर्डी, शेगाव सगळं. तर हे लक्षात आलं की प्रत्येक शहराचं काहीतरी फूड आहे. बरोबर. त्यांची एक टेस्ट आहे, ते कोणत्याही सणावाराला ते फूड नक्कीच बनवतात आहेत. तर आम्ही ते सगळं लिहून काढलं, आणि माझ्या इथे आम्ही लोकांनी प्रत्येक दिवसाचं फूड वेगळं केलं. प्रत्येक दिवस एक नवीन रिजन आहे, न्यू रिजन, न्यू फूड, न्यू एक्सपिरियन्स, असा कॉन्सेप्ट आहे इथे. तर जसं सोमवारी रायगड रिजन आहे, म्हणजे शिवथाली, म्हणजे मग पांढरं सगळं. तर आजच्या ह्याच्यात दही भात असतो, आजच्या ह्याच्यात श्रीखंड स्वीटमध्ये असतं, आजच्या ह्याच्यात दही घालून चटणी असते, कोशिंबीर असते.
पोळ्या पांढऱ्या, स्वच्छ पांढऱ्या पोळ्या असतात, स्वच्छ भात पांढरा असतो असं. महालक्ष्मी थाळी आहे, कोल्हापूर रिजन आहे, तर तो आहे रविवारला. त्या दिवशी पुरणपोळ्या आणि मोदक असतात, पातळ भाजी असते, मसाला भात असतो, कोहळ्याची तशी फोडवाली भाजी असते. या पुरणपोळीची एक खूपच मस्त मजा आहे. मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला होती ना, मी तिथे पण जॉब करायची, तर मी तिथे पण तो किडा वळवळतो आपल्या डोक्यात काय की मराठी फूड करेल, तर मी ते ना तिथे पण द्यायची पुरणपोळ्या बनवून. आणि मित्रांना मैत्रिणींना बोलवायचं, खाऊ घालायचं मस्त. तर फिरंग्या नाही खाऊ घालायची, आणि ती फिरंगी पोरं पुरणपोळी लोणच्यासोबत खायची. तर आम्ही असं डोक्यावर हात, ते पुरणपोळी लोणच्यासोबत खातं का रे बाबा. तर ते इतकं कॉमेडी होतं आमच्यासाठी, इतके ते वेगळे प्रकार होते की लोक किती वेगळ्या पद्धतीने समजून घेतात आहेत आपल्या फूडला. आपल्या फूडचं रिक्वायरमेंट आहे गं बाहेर. जसं सिंगापूरमध्ये मी सांगते, स्त्रियांना वेळच नाही आहे स्वयंपाक करायला, किचनच नाही आहे 90% घरांमध्ये. मायक्रोवेव्ह असतो, फ्रीज असतो, एक छोटासा प्लॅटफॉर्म असतो, आणतात बाहेरचं, गरम करतात, खातात. 3 जेवणं दिवसातले बाहेर घेतली जातात. अशा ठिकाणी पूर्णब्रह्म हवं आहे की ऑन द गो जाता जाता पॅक उचला, कॉर्पोरेट थाळ्या उचला, रोटी कॉम्बो उचला, घेऊन जा. जयंती, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खूप जणांनी टोमणे मारले असतील, डिस्करेज खूप जणांनी केलं असेल की काय आहे. प्रचंड. म्हणजे मी IT मध्ये होती तेव्हाही, IT मध्ये तर असं म्हणायचे, अगं ती त्या डब्यासमोर बसते आणि खूप पैसे येतात म्हणे त्याच्यातनं. कशासमोर बसते? कम्प्युटर समोर बसते, डब्यासमोर बसते आणि पैसे येतात तिथनं, म्हणून तर त्यांच्याजवळ कारबीर आहे, एवढं घर घेतलं, असं होतं. आणि जेव्हा मी वडापाव विकायला सुरुवात केली, काय बाई पोरगी, ते एवढं मोठं कम्प्युटरचं जग सोडून चहाची टपरी लावली म्हणे तिने, असे सुद्धा बोलणे ऐकलेले आहेत. पण इट्स ओके. माझ्या आईनी आणि माझ्या सासूनी ना खूप प्रचंड सपोर्ट केला आहे. सपोर्ट म्हणजे येऊन सांभाळलं नाही. मग त्या दोघी कडक महालक्ष्मी आहेत माझ्या आयुष्यातल्या, कडक महालक्ष्मी आहेत दोघीजणी. तर माझा पहिला डिलिव्हरी प्री मॅच्युअर्ड आहे देवश्री, आणि ॲनेस्थेशिया उतरायचं आहे. माझी सासू समोर आली आणि तिने मला पहिलं वाक्य सांगितलं, लग्न लावून देण्याच्या वयात लग्न लावून दिली जयंती, पोरं जन्माला घालण्याची ताकद भगवंताने दिली, आता सांभाळायची ताकद तर कमीत कमी स्वतःची स्वतः आणा, का तिथंही कार्ड स्वाईप करून आम्हाला बोलवणार आहे. बरं, हे वाक्य ऐकल्यानंतर मी ॲनेस्थेशियामध्ये बावळटासारखी बघते त्यांच्याकडे. शी वॉज टॉकिंग टू मी लाईक दॅट, आणि आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट माय मदर विल सपोर्ट मी. मी आईकडे असं बघितलं, आई त्याहून कडक, माझा नवरा आहे घरी, 20 दिवस तुझ्यासोबत थांबणार, तुला सगळं शिकवणार, त्याच्यानंतर तुला सांभाळावं लागेल, तू तुझं ते. आल्या दोघी पण, वाढदिवसाला आल्या, पोरांच्या सगळ्या जे काय केलं त्या सगळ्याला होत्या. पण आम्हाला हे शिकवून गेल्या आहेत दोघीजणी की स्वतःचा सपोर्ट सिस्टीम स्वतः तयार करा. माझ्या दुसऱ्या पाळण्याच्या वेळेला माझी ओटी माझ्या नवऱ्याने भरली आहे. सासूबाई येऊ नाही शकल्या, भर ना म्हणे स्वतःच्या बायकोची ओटी, काय बिघडतंय, कोणी रोखलं आहे तुला, त्यांनी ओटी भरली आहे. सगळ्यात सुंदर ओटी आहे मला जगातली. तर ते जी ताकद ती दिली ना, मोठा लेसन दिला खरं तर, खूप मोठा. किती ठिकाणी फ्रँचायझीज आहेत आणि आता किती विस्तारतंय पूर्णब्रह्म? बघ, आता सध्या एक फ्रँचायझी बँगलोरमध्ये आहे, एक HSRचं माझं ओन सेंटर आहे, एक चेन्नईमध्ये फ्रँचायझी उभी झालेली आहे, एक हैदराबादमध्ये ओपन होती आहे रिटेल बिझनेसवर, आणि 3 US मध्ये ओपन होतात आहेत, एक कॅलिफोर्निया, न्यूजर्सी आणि टोरंटो. त्यांचे टॉक्स ऑलरेडी ऑन आहेत, आम्ही फायनल डिस्कशन्सवर आहोत त्यांच्यासोबत. आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट, टर्मिनल 2ला, या सगळ्या आतमधल्या साईडला जे लोक जातात आहेत या देशातनं बाहेर, त्यांच्यासोबत आपलं काहीतरी घेऊन जाण्याची ताकद आणि तो डबा प्रेमाचा त्यांना देता आला पाहिजे, म्हणून या सगळ्या सेंटर्सला ओपन होतात एक गोष्टी. खूप सारे कस्टमर्स आले असतील, म्हणजे खूप जण जेवून गेलेत अगदी भरपेट पूर्ण, किती छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळाले असतील ना? कॉम्प्लिमेंट्स मला असे खूप छान, म्हणजे असं असतं की वहिनी गजरा लावा ना इथून, तर बापरे, 20 वर्षांमध्ये माझ्या वडिलांनी मला एकदासुद्धा हे म्हटलं नव्हतं की या हॉटेलमधलं जेवण चांगलं आहे. पूर्णब्रह्ममध्ये पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघतोय, या कमेंटपर्यंतचे कमेंट्स आहेत.
तुम्ही परदेशातही काही वर्ष होतात, तुम्ही तिथली फूड इंडस्ट्री बघितली आहे बिझनेस म्हणण्यापेक्षा. आपल्याकडे ना असं वाटतं की हायजीनची फार काळजी घेतली जात नाही किंवा ते खूप इझी लेवलला घेतलं जातं. हातगाडी असो, हॉटेलचं किचन आपण बघत नाही म्हणून तिथलं काय आपल्याला भिंतींच्या मागचं कळत नाही. पण किती मोठी तफावत आहे बाहेर घेतली जाणारी काळजी आणि भारतातली परिस्थिती. बघ, होतं काय, बाहेर देशांमध्ये ना खूप साऱ्या प्रॉडक्ट्समध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरतच नाही ते लोक. खूप कमी प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. मला ते एक्सपेरिमेंट्स करायला आवडतात. ट्राय आउट, गेट सम फूड फ्रॉम दी मार्केट. आपल्या नॅचरल फूडसोबत येऊन बघा, राहतात त्यांची फूड जसेच्या तसे प्रिझर्वेटिव्हवाले. 80 दिवस जसेच्या तसे आपलं फूड खराब व्हायला लागतं. थिंग्स विच आर नॉट इटन बाय बॅक्टेरिया, वी आर इटिंग दॅट इन इंडिया विदाउट इवन कन्सिडरिंग द हेल्थ पार्ट ऑफ इट. नुसतं म्हणणं बरोबर नाही आहे की आम्ही हेल्थ कॉशियस आहोत, करणं गरजेचं आहे. मी हेल्थ कॉशियस आहे. माझं किचन बघ जाऊन, ओपन किचन मी याला म्हणते. आय डोंट हॅव एनी फिअर. माझ्या टीमपैकी एकालाही घाबरायची गरज पडत नाही, कारण ज्याला लपवायलाच आवडत नाही, दोज हू डोंट वॉन्ट टू हाईड एनिथिंग, दे विल नॉट पुट रेस्ट्रिक्शन्स. रेस्ट्रिक्शन कुठे असतात? जेव्हा काहीतरी लपवायचं असतं. माझ्याजवळ काहीच नाही लपवायला. आता तुमची इंडस्ट्री जी आहे ती फूड सेफ्टी, वेगवेगळ्या परमिशन, फूड अथॉरिटी ह्याच्याशी निगडीत आहे. ती काय प्रोसेस असते, म्हणजे किती परमिशन्स घ्याव्या लागतात, ते किती क्लिष्ट आहे सगळं प्रकरण? बघ, 6 ते 7 लायसन्सिंग आहेत आपल्या देशात. बाहेरच्या देशात खूप जास्ती आहेत. टफ आहे तिथे मिळणं. इथे ना एक FSSAI लायसन्स लागतं की जे तुमचं फूड येऊन टेस्ट करतात. ते लोक येऊन बघतात की तुम्ही कुठल्या वातावरणात फूड बनवता. माझं काय म्हणणं आहे, या लायसन्सिंग देणाऱ्या ग्रुप्सनी, गव्हर्मेंट टीम्सनी खूपच कडक उभं राहायला पाहिजे. कडक मास्तरासारखं उभं राहावं या लोकांनी. हे लोक थोडेसे ना जरा शामळ होऊन जातात. त्यांना काही असं सांगतं, ठीक आहे, हे थोडासा करना पडेगा, तर ते मानतात. माहिती आहे, तसं नका मानू. जेव्हा तुम्ही रेस्ट्रिक्ट कराल, जेव्हा तुम्ही कंपल्सरी कराल सगळ्या रेस्टॉरंट्सला अनहायजेनिक फूड न देण्याचं, तेव्हा सगळा भारत देश सुखावेल. खरं सांगते आहे मी. इतकं अनहायजेनिक फूड खाल्लं जात आहे सध्या आपल्या देशात. नका खाऊ ते. तुम्ही महाराष्ट्र सोडून, म्हणजे स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून थोडक्यात एका दुसऱ्या प्रदेशात काम करताय. किती अडचणी येतात, कुठे अडायला होतं? लँग्वेज सगळ्यात मोठी लँग्वेज फसते. ठीक आहे, जसं आपण मराठी करतो की नाही, की मी मराठीतच बोलेल, तसं तेही पण करू शकतात ना की मी कन्नडातच बोलेल. बोलायचं तर बोल. आपण बाहेर देशात माहिती आहे का, इंडियन आहोत सगळे. पण इथे आलो की डायव्हर्स होतो. मग मी इथे ना त्यांचा तो राग कमी केला, प्रेम शिकवून. माझ्या इथे अम्मा लोक आहेत, 20 बायका आहेत कामाला, 40 पैकी. सगळ्या कन्नडा, तमिळ, तेलुगू आहेत. त्यांना नाही आहेत मराठी, त्यांना हिंदी पण नाही आहेत. इंग्लिश तर अनस्किल्ड लेबर आहे, त्यांना तर तोही नाही आहेत. मी त्यांच्याशी प्रेमाने बोलायला लागली. हातवाऱ्यांमध्ये बोलायचो आधी आम्ही. आता तुटक एकमेकींशी बोलतो, पण तिला पूर्ण स्वयंपाक शिकवला. खूप बायका आहेत की ज्या घरातनं आवडीपोटी काही गोष्टी बनवतात, खाण्यापिण्याचे पदार्थ बनवतात आणि आजूबाजूला देतात, नातेवाईकांना देतात. त्यांनाही खूप इच्छा आहे की आपलाही असा एखादा मोठा सेटअप असावा. किंवा गावाकडल्या बायका ज्यांना हिंमत हवी असते. करेक्ट. सो त्यांना कसं मार्गदर्शन कराल? मी क्विकली फक्त 2च गोष्टी सांगेन. पूर्ण ब्रह्म या सगळ्या स्त्रियांसाठी उभं राहिलेलं आहे. ज्या लोकांमध्ये फंडिंग अवेलेबल नाही आहे पण हाताला चव आहे, त्या सगळ्यांना मी म्हणते की माझ्या इथे शेफ मिळून या, मी तुम्हाला जॉब आणि एम्प्लॉयमेंट देईल. आणि ज्यांना स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे त्यांना कन्सल्टिंग लागेल. बिझनेस कसा उभा करायचा आहे, मी त्यांना ते कन्सल्टिंग द्यायला सुद्धा तयार आहे. मी सगळ्यांना मदतीचा हात मागते की ही 5,000 सेंटर्स उभं करण्यासाठी तुमच्यासारख्या धडाडीच्या स्त्रियांनी मला जॉईन व्हावं, ही इच्छा आहे. आणि बघूयात की करून 18,000 पिझ्झा हटचे सेंटर आहेत, 5,000 कमीत कमी देशी सेंटर पाहिजे. तुमच्या आयुष्यात आदर्श म्हणून कोण आहे? म्हणजे घरातली मंडळी तर आहेतच, पण आदर्श कोण ठरलं तुमच्यासाठी? सुधा मूर्ती मॅडम. त्या म्हणजे मी इन्फोसिसमध्ये जेव्हा होती ना जॉबला,
तर मी त्यांची ती सादगी, त्यांना असं दुरून बघितलेलं आहे कायम. माझ्यासाठी देव आहे तो माणूस, ती व्यक्ती, की इतक्या ग्राउंडेड आहेत त्या, इतक्या प्रचंड ताकदीने उभी आहे ती व्यक्ती, की केवढी शालीनता, केवढा तो प्रामाणिकपणा मी असण्याचा, आणि केवढी ती ताकद जी दुसऱ्याला ती देऊ शकते. सो आय बिलीव्ह इन हर. पण माझ्या घरनं, माझ्या 2 आज्या म्हणजे यामिनी आजी आणि सिंधू आजी, आणि आई, मावशी माम्या तर असतातच सोबत. तर यात सगळ्यांनीच, म्हणजे या 5 स्त्रिया माझ्यातल्या आहेत. खरोखरच पूर्ण ब्रह्म आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती, आणि तो तसाच राहू देत. थँक्यू. उत्तमोत्तम जेवण अनेकांना मिळून ते सगळेजण तृप्त होऊ देत, हीच इच्छा आणि ही शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, आणि एक छोटीशी भेट आमच्या सगळ्याच्या. थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर दिस. तर आपण पाहिलं की जेव्हा तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनतो तेव्हा तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही एका वेगळ्या स्पीडमध्ये एका उंचीवरती पोहोचता. महिला दिन सुद्धा अगदी जवळ आलाय, त्यामुळे सगळ्या महिलांसाठी हा खूप मोठा संदेश आहे की जे मनात आहे, जे आवडतंय ते नक्की करा, थांबू नका, मागे वळून पाहू नका. आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. आणखी एक इन्स्पिरेशनल व्यक्ती पुढच्या एपिसोडमध्ये. बघत रहा ABP माझा.